रिकामे साहेब असतील, आमचे राजूजी शिंदे साहेब असतील, अजितजी लाड साहेब असतील, तसेच समीरजी टाकले साहेब असतील, यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही घडत असतो. आणि अनेक मान्यवरांचं इथे आगमन झालंय. तसेच थोर समाजसेवक ज्यांची ओळख निर्माण झाली कमी वयामध्ये ते सचिनजी गायकर साहेब असतील, वैभवजी दिवेकर असतील, यांना विनंती करतो आपण सामनावीराचा पुरस्कार विठोबादास धुमाळ असतील माडिक असतील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सामनावीराचा पुरस्कार द्यायचा आहे. सचिन भाऊ आपण देखील यायचं आहे दादांसोबत. रॉबिन अगदी संकटात होता पण त्या संकट मोचक म्हणून उभा राहिला तो रॉबिन आणि सामनावीराचा पुरस्कार त्याला दिला जातोय VSP स्पोर्ट्सच्या माध्यमातून. धन्यवाद. आपण देखील लाख मुलाचं सहकार्य केलात. अनेक शिलेदार आहेत, फोटोग्राफी केली जाते. चला दोनही संघाच्या एक्स्ट्रा खेळाडूंना विनंती असेल की प्लीज 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. अजयला थोडंसं सर थोडंसं थांबायचं आहे. रॉबिन हा सामना एकदम दडपणामध्ये होता. एका बाजूला पाहिलं तर दोन्ही बलाढ्य संघ आहेत. निलेश बामणे सारखा फलंदाज होता, दुसऱ्या बाजूला कृपेश गोलंदाजीवरती होता. तर आपण कुठला प्लॅनिंग होता, काय माइंड त्यावेळी सेंट होता आणि आयोजनाबद्दल काय बोलाल? सर्वप्रथम रायगड मी मराठी प्रतिष्ठान ह्या सर्व कमिटी सभासदांचे मी आभार व्यक्त करतो. मागील वर्षीसुद्धा आम्ही सहभाग घेतला होता परंतु अपयशी झालो होतो आणि नक्कीच ह्या वर्षी माझा प्रयत्न असेल जो हा चषक आहे तो विजयपद हरकुलकोंड संघाच्या नावावर राहील अशी मी अपेक्षा करतो. आणि नक्कीच मी प्रेशर घेतलं नव्हतं कारण मला माहिती होतं की माझ्याकडे ती कॅपॅसिटी आहे आणि मी बोललो सुद्धा होतो की हा सामनावीर मी घेणार ह्या मॅचचा. तर धन्यवाद. नक्कीच आपण एक शब्द दिला होता. आता व्हॅलेंटाईन डे म्हणजे फेब्रुवारी महिना म्हटल्याच्या नंतर व्हॅलेंटाईन डेचा दिवस आणि आज प्रॉमिस डे आणि तुम्ही देखील प्रॉमिस केलं की या चषकावरती आमचा हरकोल या गावाचं नाव रोवलं जाईल. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. फक्त एक विनंती आहे, रायगड मी मराठी प्रतिष्ठान हा जगभर पसरला गेलाय पण आपल्या संघाकडे 11 खेळाडू आहेत. 11 खेळाडूंपैकी या वर्षी जरी 5 खेळाडूंना देखील समाजसेवेची आवड झाली तर मात्र आमच्याकडे संपर्क करायचा आहे. नक्कीच धन्यवाद. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. तसेच आदेश भाऊ लाड यांना विनंती करतो की आपण देखील समोर यायचं आहे. या रायगड मी मराठी प्रतिष्ठानचे आपण संस्थापक आहात. 1-2 मिनिटं आपण युवकांना मार्गदर्शन करायचं आहे की कशा पद्धतीने रक्तदान असेल तरी देखील चालेल. थँक्यू. जाऊया सामन्यांकडे. धन्यवाद प्रथमेश सर. चला आपण जाऊया सामन्यांकडे. आपण पाहतोय शिवमय चषक 2026 आणि 2026 ची ही दुसरी फेरी. दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना होतोय तो चंडिका 11 ऐनोली विरुद्ध मुंबईचा सम्राट अडकल फायटर्स. दोनही संघांकडून अचूक अशी फटकेबाजी आपल्याला पहिल्या फेरीमध्ये पाहायला मिळाली आणि आता दुसऱ्या फेरीमध्ये रवाना झाले ते दोन संघ आमने सामने. विपक्षामध्ये आहे तो अडकल फायटर्स आणि त्याच्या पक्षामध्ये आहे तो ऐनोली. चला गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज सचिन सामना करतील अनिकेतचा. पहिला चेंडू यावेळेला यॉर्कर टप्प्याचा चेंडू चांगला खेळून काढला ऑफ साइडला कव्हरच्या दिशेने. चेंडू ट्रॅव्हल होत असताना एक धाव पूर्ण आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल ते अनिकेतला. आणि आता मात्र स्ट्राईक एंडवरती जाऊन पोचलाय तो षटकारांचा बादशाह म्हणून ज्याला ओळखलं जातं अडकल फायटर्सचा 6 सीटर अतुल. चला सचिन थोडस स्पीडअप करायचं आहे, लवकर सामना सुरू करायचा आहे. येस पहिल्या षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज अतुल. यावेळेला अतुलने केलाय पुल. पटका आहे पॉवरफुल. चेंडू जातोय फाईन लेग बाउंड्रीच्या डोक्यावरून. षटकार शिवमय चषक ब्रँडेड आणि अतुलचा हा तिसरा वैयक्तिक षटकार. डीजे
थँक्यू डीजे. पुन्हा एकदा वळूया मॅच कडे. सामन्यामध्ये येते रंगत. 2 चेंडू आणि धावा झाल्यात त्या 7. बघूया सचिन करेल का? अतुल वरती मात. अतुल पुन्हा एकदा सज्ज. मागच्या सामन्यामध्ये 2 बॅक टू बॅक षटकार मारल्यानंतरला सामनावीराचा पुरस्कार ज्याने पटकावला होता तो अतुल. पुन्हा एकदा सज्ज आपल्या संघासाठी सलामीला येऊन यावेळेला पहिल्या चेंडूवरती षटकार मारल्यानंतर आता मात्र सचिन मात्र थोड्याशा दडपणाखाली पाहायला मिळतोय. येस सचिन मित्रा, प्लीज थोडंसं स्पीडअप करायचंय. पुन्हा एकदा फुलटॉस आणि फुलटॉसचा फायदा मात्र यावेळेला उचलता आला नाही. पंचांचा इशारा, नो चेंडू, नो +1. 2 धावांनी धावपला खालतं राहत आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचली ती 9च्या आकड्यावरती. चेंडू झालेत फक्त आणि फक्त 2 आणि धावसंख्या झाली आहे ती 9. हॅलो. काय वाटतं आणि अविनाश सर, ज्या वेळेला 12 चेंडूंचा सामना असतो त्यावेळेला अशा प्रकारचे 9च्या स्वरूपात एक्स्ट्रा चेंडू ज्या वेळेला जातात तेव्हा मात्र थोडस दबावाखाली पाहायला मिळतो तो संघ गोलंदाजीचा. यावेळेला अनिकेतच्या बॅट मधून चेंडू आहे हवेमध्ये, उंची जास्त लांबी कमी. बघूया झेल होईल का? यस, इट्स अ विकेट. माघारी जावं लागते त्या अनिकेतला. आयनलीने दिलाय पहिला धक्का. डीजे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय तो रोहित. प्रथमेश सर जर पाहिलात तर याच्या अगोदर जर दुसऱ्या साखळीचा सामना एक नेत्रदीप सामना पाहायला मिळाला. कदाचित ती अपेक्षा नव्हती पण अपेक्षा पूर्ण केल्या त्या गोलंदाजाने फलंदाजाने मात्र रॉबिनने. आता मात्र आपण दुसऱ्या सामन्याकडे जातोय. कारण 12 चेंडूचा तुम्ही उल्लेख केला, 2 षटकांचा सामना आहे. कमीत कमीत प्रत्येक संघाला मानस असेल की समोरच्या संघासमोर आपण 25 ते 30 धावांचं आव्हान ठेवण्याचा मानस असेल. आता मात्र तब्बल धावसंख्या पाहिलीत, पहिला षटक प्रगतीपथावर असताना मात्र धावसंख्या होते ती 9. मोठा हदरा जरी देखील बसला तरी देखील आपल्याकडे अजून अख्खी 8-10 खेळाडू बाकी आहेत फलंदाजीसाठी. आता मात्र रोहित आणलं गेलाय. रोहितकडे देखील मोठी काबिलियत आहे. गोलंदाजी मार्कवर वर्चस्व करतोय तो सचिन. नक्कीच सर, तुम्ही रॉबिन बद्दल म्हणालात. जसं पत्त्यांमध्ये एक लपवला जातो तो असतो तुरूप आणि हा होता हरकुलकोणचा कर्णधार रॉबिन गुरूप. परंतु आता वळे या मॅच कडे. यावेळेला रोहितने केलाय पुल. चेंडू चाललाय फाईन लेगच्या दिशेने. 1 बाउन्स. चौकार. हा आहे प्रतिष्ठान स्पेशल ब्रँडेड चौकार. डीजे. सचिन की फलंदाजीतून रोहित. रोहितच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती एक चौकार आला. महागडी गोलंदाजी थोडीशी ठरली जाते पहिल्या षटकामध्ये. रोहितकडे देखील मोठी काबिलियत आहे. हा दबाव येतोय गोलंदाजीवरती. अवांतर धाव वाईटच्या स्वरूपामध्ये आणि स्कोअरबोर्ड मात्र पुढे सरसावला जातोय. एक या धाव संख्येने स्कोअरबोर्ड मात्र बदलला जातोय. धाव संख्या होती ती 14. 1 लॉस. प्रथमेश जर पाहिलं तर 2 षटकामध्ये 30 ही धावसंख्या 35 ही धावसंख्या थोडीशी जिंकण्यासाठी कॅपेबल ठरू शकते का? पण मात्र फलंदाजी करावी लागेल. त्याच पद्धतीने मात्र फलंदाज रोहित देखील चांगली फलंदाजी करतोय. गोलंदाजीतून मात्र वर्चस्व करावं लागेल ते सचिनला. तब्बल चेंडू हाताळले गेलेत. फुलटॉस मिळाल्या. फुलटॉसचा मात्र फायदा घेता आला नाहीये. किपरच्या मागे एक चेंडू जातोय. लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळते. एकेरी धावे बरोबर संघाची मात्र वाढती धावसंख्या होती ती 1 लॉस 50 म्हणजे 1-5 15. येस, एका धावेने स्ट्राईक रोटेट झाल्यानंतरला फलंदाज आहे पॉवरफुल. स्ट्राईक वर गेलाय तो अतुल. बघूया अतुल कडून आहेत अपेक्षा. पुन्हा एकदा सज्ज आपल्या संघासाठी हार्ड हिटर फलंदाज म्हणून जो ओळखला जातो तो अतुल. पुन्हा एकदा सामना असेल तो सचिनच्या समोर. सचिनला एक षटकार लगावलाय तरी सुद्धा पुन्हा एकदा सचिनच्या समोर सज्ज. शेवटच्या चेंडूवरती बघूया काय होतं. 1-2 गो. काय घडतंय काय बिघडते पाहूया या चेंडूवरती. ऑफ साईडला पण विकेटचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण मात्र ताईना. स्ट्राईक रोटेट झाली आणि मोठा हादरा बसला तो. अगदी मुंबईचा राजा या संघाला.
मानावं लागेल या गोलंदाज कमबॅक केलंय. एखादा स्पीड पाहिलात तर जणू काय 120 ते 130च्या स्पीडला गोलंदाजी करेल, पण मात्र स्लोअरची गोलंदाजी केली आणि मोठा हादरा बसला. माघारी परतावं लागलं फलंदाजाला आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची मात्र धाव संख्या होती ती 15. नक्कीच अतुलच्या स्वरूपात मोठा धक्का बसलाय संघाला आणि आता नवीन फलंदाज आलाय तो ऋषभ आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय तो साईराज. यस, साईराज माने मागच्या सामन्यामध्ये अचूक टप्प्याची गोलंदाजी ज्याने केली होती आणि सुरेख अशी फटकेबाजी सुद्धा ज्याने केली होती तो साईराज माने अष्टपैलू खेळाडू गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय आणि फलंदाजीसाठी नवीन फलंदाज आलाय तो ऋषभ कदम. रोहित जाधव आणि ऋषभ कदमची ही जोडी बघूया आपल्या संघासाठी शेवटच्या 6 चेंडूमध्ये किती धावा जमा करते. पहिल्या षटकात किती संघाची धावसंख्या झाली आहे ती 15. पण सचिनने देखील चांगली गोलंदाजी हाताळली. 2 विकेट मात्र महत्वपूर्ण कमावलेत आपल्या गोलंदाजीवरती. 14 जरी धाव संख्या खर्ची केली मात्र आता आत्मविश्वासाने गोलंदाजी करावी लागेल. ते साईराजला आपल्या समोर रोहित आणि ऋषभ फलंदाज मैदानामध्ये दाखल आहे. स्ट्राईक एंडला पाहिलं तर रोहित आहे ना, स्ट्राईक एंडला आहे तो रोहित. मूर्ती लहान पण कीर्ती महान. तर त्याचे बॉडी लँग्वेज पाहिलं तर कमीत कमी वेट जर पाहिलं तर 50 ते 55चा खेळाडू असेल, पण मात्र षटके तर मात्र अचूक करतो आपल्या फलंदाजीतून. बॉडी लँग्वेज पाहिलं तर हार्दिक पांड्याचे त्याच्याकडे बघून आठवण येते. पॉईंट दिशेने खेळण्याचा प्रयत्न, 1 धाव मिळते. एकेरी धावे बरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय, वधारतोय. धाव संख्या मात्र होते ती 16, 2 बाद. चला आता मात्र स्ट्राईक एंडवर आलाय तो ऋषभ. ऋषभला मात्र इथे चांगला पराक्रम करावा लागेल कारण की शेवटचे 5 चेंडू बाकी. यावेळेला मात्र बॅटची एज घेऊन चेंडू चाललाय थर्डमॅनच्या दिशेने. धाव मिळाला उगी एक. एका धावेने स्ट्राईक रोटेट होते आणि पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर जाऊन पोहोचलाय तो रोहित. एक स्ट्राईक रोटेट होते ना, ती मात्र अगोदरच्या सामन्याला पाहायला मिळाली. रॉबिन रॉन स्ट्राईकला होता, स्ट्राईक लाईनला गेला आणि सामना मात्र विजय करून ठेवला. त्याच पद्धतीने मात्र सामना पाहायला मिळते. हाफ ट्रॅकचा चेंडू अगदी भिरकावून दिला फाईन लेगच्या दिशेने. 1 धाव संख्या मिळते. एकेरीचा दुहेरीमध्ये रूपांतर. या 2 धावेवरतीच अगदी समाधान मात्र मानतात आणि या 2 धावे बरोबर संघाची वाढती धाव संख्या होती ती 19. 3 चेंडूचा मात्र सामना झालाय. 3 चेंडू सर प्रथमेश सर जर पाहिल्यात तर बाकी आहेत. एक मोठा प्रहार आणावा लागेल आपल्या फलंदाजीतून. नक्कीच सर, जे मोठा प्रहार करणारे खेळाडू होते अनिकेत आणि अतुल, त्यांना मात्र माघारी धाडलंय पहिल्या षटकामध्ये आणि आता मात्र ज्या वेळेला इथे हार्ड हिटिंगची फलंदाजीची गरज आहे त्यावेळेला रोहितचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू आहे काऊ कॉर्नरच्या दिशेने, माघारी जातोय तो रोहित. आता मात्र या इनिंगचे शेवटचे 2 चेंडू मात्र शिल्लक आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता पण मात्र अयशस्वी ठरला, असफल ठरला गेला तो रोहित या फलंदाजातून. स्कोरबोर्ड मात्र तिथे स्थिरावला जातोय तो 19 या आकड्यावर. महत्त्वपूर्ण गोलंदाजीतून कमबॅक मानावा लागेल. पहिल्या चेंडूवरती 1 धाव संख्या खर्च केली, दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव संख्या खर्च केली, तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा खर्च केल्या आणि चौथ्या चेंडूवरती मात्र महत्त्वपूर्ण विकेट रोहितला मात्र माघारी परतावून दिले. म्हणजे स्कोरबोर्ड तिथे स्थिरावलं ठेवले ते 19 आकड्यावर. कारण याच्याकडे अनुभव आणि हा अनुभवाचा नक्कीच इथे फायदा उचलतोय तो साईराज. सामना असेल तो पुन्हा एकदा ऋषभ समोर. यावेळेला मात्र फटका हवेमध्ये आहे, बघूया काय होतंय. चेंडू चालय काऊकोनाच्या डोक्यावरून खणखणीत शिवमय चषक ब्रँडेड षटकार डीजे. फायर झालाय, मानावं लागेल या फलंदाजाला. मला डीजेच्या इथे मात्र मानवंदना देते. बॅक टू बॅक दुसरा षटकार. भय ना भीती, हृदयामध्ये मात्र छत्रपती. नयन का बल्ला, पुरे मैदान में मचारा हल्लाय. 2 चेंडूवरती तब्बल 12 धाव संख्या वैयक्तिक. मानावं लागेल या फलंदाजाला. तब्बल संघाची मात्र धाव संख्या होती ती 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 31 कंपल्सरी बनवाव्या लागतील ते 12 चेंडूमध्ये 32 ही धाव संख्या. नक्कीच अविनाश सर, इथे साईराजला मात्र वाटलं असेल की रोहितची विकेट काढून एक मोठी चुकी केली आणि नयनला मैदानात आमंत्रित केलं आणि या नयनने सामना मात्र पलटवलाय. आता तो
अडकल फायटरच्या संघाच्या दिशेने. तत्पूर्वी आपण वळूया पुढच्या सामन्याच्या टॉसकडे. ही आहे 2024 ची फायनल. 2024 ची फायनल ज्यांच्यामध्ये झाली होती, साई 11 बोरवली विरुद्ध आई सोमजाई देवी क्रिकेट संघ शिलीम. दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतो की टॉस का बॉस मध्ये उपस्थित राहायचंय. त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय मित्रांनो, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला फायनल पर्यंत पोहोचायचं आहे. थोडंसं सहकार्य करायचं आहे. जास्त टीम मिटिंग मित्रांनो करू नका, कारण वेळेचं भान ठेवायचं आहे. आम्हाला नक्कीच सहकार्याची अपेक्षा असेल आणि सकाळपासून देखील चांगल्या पद्धतीने सहकार्य होतं येतो. शिवमय चषक 2026 मध्ये पर्व अगदी 7वा आहे आणि चांगली साथ देखील सगळ्या खेळाडूंचे सातत्यपूर्व लाभले. चला, साई 11 बोरवली संघाचे कर्णधार शैलेश आणि आई सोमजाई देवी क्रिकेट संघ शिलीम गावचे कर्णधार कुणाल, दोघांना विनंती आहे की लवकरच टॉस का बॉस मध्ये उपस्थित राहायचं आहे. आपण वळूया पुढच्या सामन्याच्या टॉस कडे. सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल करायची आहे मित्रांनो. विनंती करतो की क्विक फास्ट आपण नाणेफेक देखील प्रथमेश सरांना विनंती करतो आपण नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा आहे. चला, आपण पाहतोय रायगड मी मराठी प्रतिष्ठान आयोजित शिवमय चषक आणि शिवमय चषकामध्ये आता दुसऱ्या फेरीचा हा तिसरा सामना रंगणार आहे. तो आई सोमजाई देवी क्रिकेट संघ शिलीम विरुद्ध साई 11 दापोली बोरवली. दोनही संघ मला वाटतं 2024च्या फायनल मध्ये आमने सामने आले होते आणि त्यानंतर आता 2026च्या शिवमय चषकाच्या दुसऱ्या फेरीमध्ये पुन्हा एकदा समोर टाकलेत. मी आपल्या रायगड मी मराठी प्रतिष्ठानचे शिलेदार आशिष बने यांना विनंती करतो की त्यांनी या सामन्याचं नाणेफेक करून सामन्याला सुरुवात करायची आहे. हेड्स इज द कॉल आणि आलाय टेल्स. काय सांगाल, काय डिसिजन आहे? बॅटिंग करू बस. पहिली बॅटिंग करणार. येस. आणि 12 चेंडूमध्ये किती धावा मारण्याचा प्रयत्न असेल? 30-35 चा टार्गेट तरी आम्ही अंकल देऊ. नक्कीच 30-35च्या टार्गेटसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आशा करतो आपण तिसऱ्या फेरीमध्ये पुन्हा एकदा भेटू. ऑल दी बेस्ट. आपल्यासोबत आहे तर कुणाल. कुणाल, तुम्ही काय सांगाल, किती धावांपर्यंत रोखण्याचा टार्गेट असेल? कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा आम्ही हे करू, प्रयत्न करू, 100% करू. आणि नक्कीच शिलीमच्या संघाकडून नेहमीच प्रतिष्ठानला सुद्धा खूप आशा असतात, कारण आपले सर्व शिलेदार अगदी जवळचे संबंध असतात. आणि खरोखर कुणाल कदमची फटकेबाजी आपण पहिल्या मॅच मध्ये पाहिली आणि तशीच फटकेबाजी आता आम्हाला मिथिलेश आणि तुमच्या जोडीकडून पुन्हा एकदा अनुभवायची आहे. तर कशा प्रकारची तयारी चालली आहे? तयारी तर गेम प्लॅन झालेला आहे, पण आता बघूया, आता गेम बघितल्यावर तुम्हाला सगळं कळेलच. ओके, धन्यवाद. आपण वळूया या सामन्याकडे. सामना चालू आहे तो ऐनोली विरुद्ध अडकल फायटर्स. ओव्हर टू यू अविनाश सर. जाऊया सामन्यांकडे. एक मोठी लढत आपल्याला नंतर देखील पाहायला मिळणार आहे. 2024 मध्ये अगदी प्रतिस्पर्धी म्हणून ठेवले होते, आता मात्र दुसऱ्या सामन्यासाठी देखील येणाऱ्या सामन्यानंतर पाहायला मिळेल मोठी लढत. गोलंदाजी मार्ग सज्ज अनिकेत, फ्लोअरची गोलंदाजी ऑफ साईडला खेळून काढले. फलंदाजीतून एक धाव संख्या मिळते. एकच धावेवरती समाधान मानतात. ऐनोली या संघाचा मात्र स्कोअरबोर्ड ओपन होतोय. साईराजच्या बॅटमधून एक धाव संख्या येते आणि संघाची देखील धाव संख्या पाहिली तर 1. अनिकेतकडे देखील मोठा अनुभव आहे, एक बलाढ्य खेळाडू आहे, पण मात्र अचूक गोलंदाजी करावी लागेल. फलंदाजी करत असताना मात्र अनिकेतच्या बॅटमधून एकही वैयक्तिक धावसंख्या पाहायला मिळाली आणि तेवढीच धावसंख्या ठेवायची असेल तर मात्र अचूक गोलंदाजी करावी लागेल. आता मात्र लेफ्ट हँड बॅट्समन नॉन स्ट्राईकला उभा होता कविराज येऊन ठेपतोय स्ट्राईक एंडला. येस सर, मी तुम्हाला सांगू इच्छितो, पहिल्या सामन्यामध्ये सामना सिंगल हँडेडली आपल्या संघाच्या बाजूने पलटवला होता. ती ही जोडी कविराज आणि साईराजची. आणि या लेफ्ट हँड बॅटर कविराजने मला वाटतं लेग साईडला 3 लगातार षटकार मारले होते आणि आपल्या संघाला दुसऱ्या फेरीमध्ये दाखल केलं होतं. तो कविराज पुन्हा एकदा स्ट्राईक वरती. पुन्हा एकदा कविराजच्या बॅटमधून चेंडू आहे हवेमध्ये. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत असताना पुन्हा एकदा हा येतोय शिवमय ब्रँडेड षटकार. डीजे
रडारमध्ये चेंडू आणला गेला आणि सीमारेषे पार खणखणीत षटकार पाहायला मिळालं. अशी मात्र फलंदाजी आज त्याची कदाचित स्वप्न कदाचित असतील की या शिवमय चषकामध्ये आपलं नाव कोरायचं आहे, पण अजून देखील लढत आपल्याला खूप गाठायची आहेत. पण मात्र त्या पद्धतीने प्रयत्न आहे ते कविराजचे मानावं लागेल. कवी एका बाजूला पाहिलं तर कवी म्हणजे लेखणीतून कवी म्हटलं जातं, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर राज, या दोन नावांचं होतं कविराज. आता मात्र राज ठेवतोय का आपल्या या संघासाठी? अचूक फलंदाजी पाहिलं फुल टॉस मिळत त्याचा मात्र फायदा घेतलाय. येतोय मात्र बॅक टू बॅक दुसरा षटकार, छत्रपतींचा छावा आणि संघाला मिळते 6 धावा. या 6 धावेबरोबर संघाची मात्र वाढती धाव संख्या होती ती 13. एकतर्फी सामना नेण्याचा धाडस जर कोण करत असेल ना तो कविराज मानावं लागेल. अनिकेत वरती मात्र प्रहार करतोय, प्रतिहल्ले करतोय आणि प्रतिउत्तर मात्र प्रथमेश सर जर पाहिलं ना तर फलंदाजीतून देतोय. वैयक्तिक धावसंख्या 1 झाली, स्ट्राईक रोटेट झाली, त्याच्यानंतर कविराज स्ट्राईक एंडला आला. 2 चेंडूवरती धावसंख्या वैयक्तिक पाहिली तर कविराजची 12, संघाची धावसंख्या पाहतोय तर 13 होते. पुन्हा एकदा लेग साईडला घुटना टेक और मेरा षटकार देख, पण षटकार नाही जात आहे, कुठेतरी 1 धावसंख्या मिळते. एके धावीवरती समाधान मानतात. संघाची मात्र वाढती धावसंख्या होते ती तब्बल 14. येस, आता कविराज माने नंतर स्ट्राईकवर जाऊन पोहोचलाय तो साईराज माने. माने बंधू आपल्या संघासाठी पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा सलामीला येऊन अचूक फटकेबाजी ज्यांनी केली होती ते माने बंधू पुन्हा एकदा सज्ज. कविराज आणि साईराज, आता साईराज इज ऑन स्ट्राईक आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय तो अनिकेत महाडिक. आता मात्र 8 चेंडू आणि धावा डिफेंड करायच्या त्या 18. अनिकेत पुन्हा एकदा सज्ज साईराजच्या समोर. यावेळेला यॉर्कर टप्प्याचा चेंडू खेळून काढलाय लॉंगॉनच्या दिशेने. चेंडू ट्रॅव्हल होत असताना नयनकडून चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलंय आणि 2 धावांवर समाधान मानावं लागेल ते साईराज आणि कविराजच्या जोडीला. आणि 5 चेंडू अखेर संघाची धावसंख्या झाली आहे ती 15. पंच मात्र या ठिकाणी दंडित करतायत ते नो +2 आणि धावसंख्या होती ती 16. हा, नो+2 धावसंख्या झाली आहे 17. नक्कीच 17 धावसंख्या होते. महागडे षटक मानावं लागेल. हो हो, कमबॅक केलंय गोलंदाज, निर्धाव चेंडूची सांगता. एखाद्या गोलंदाजाला प्रथमेश सर जर पाहिलं ना दडपण काय तर लेफ्टी रायटीचा जेव्हा कॉम्बिनेशन असतो ना तेव्हा गोलंदाजाला मोठा दडपण असतो. त्याचा मात्र फायदा होतो त्या फलंदाजांना. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. कविराजची बॅट देखील चांगली बोलायला लागले. एका बाजूला पाहिलं तर साईराजची देखील बॅट बोलायला लागले. मानावं लागेल दोघांच्या खेळाडूंमध्ये मात्र नावामध्ये राज आहे. विकेट घेण्याचा प्रयत्न करतायत पण मात्र अपयशी ठरलं जात आहेत. निर्धाव चेंडूची सांगता. नक्की सर, जसं ह्या दोघांच्या नावामध्ये राज आहे तसंच लेफ्टी राईटीचं कॉम्बिनेशन आपण पाहिलं सचिन तेंडुलकर सौरव गांगुली सरांचं, तसेच रोहित शर्मा आणि शिखर धवन सारख्या सलामी जोडीचं लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन ज्यांनी भारतीय संघाला अनेक सामन्यांमध्ये यश मिळवून दिलं. अशी सलामीची जोडी आपल्याला सचिन सौरव असेल, रोहित शिखर असेल अशी पाहायला मिळाली. आणि तशाच प्रकारची एक जोडी आपल्याला पाहायला मिळते ती कविराज माने आणि साईराज माने यांची. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर सलामी जोडीचा आवर्जून उल्लेख करावा असं वाटतं. गौतम गंभीर सरांना पाहिलं, युरेंदर सेवाग ज्याने आपल्याला वर्ल्ड कप जिंकून दिला, ही देखील एक सलामी जोडी महत्वाची आहे. त्याच पद्धतीने कधी धाव संख्या मात्र होते ती 17. 17 धाव संख्या मात्र होते बिनबाद 17. चला, धावसंख्या झाली आहे ती 17. आता 6 चेंडू मध्ये 15 धावा डिफेंड करायचे आहेत आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय तो मुंबईचा सम्राट आटगड फायटर संघाकडून रोहित जाधव. सामना असेल तो कविराज आणि साईराजच्या जोडी समोर. कविराज पुन्हा एकदा सज्ज स्ट्राईक एंडला फलंदाजी करण्यासाठी. लेफ्ट हँड बॅटर पुन्हा एकदा यावेळेला कविराजने केलाय पूल. फटका आहे पॉवरफुल. संघाला मिळतील 6 धावा. कविराजच्या बॅट मधून आलेला हा शिवमय ब्रँडेड षटकार. डीजे पाच चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे. काय फलंदाजी, नेत्रदीप एकदम फलंदाजी पाहायला मिळते ती कविराजची. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते. आकाशाला गवसणी घालणारा हा षटकार पाहायला मिळाला साईराजच्या बॅट मधून. कविराजच्या बॅट मधून तब्बल 3 षटकार पाहायला मिळते. एक हार्ड हिटर फलंदाज आजची देखील फलंदाजी पाहायला मिळते ते कविराजची. एक गोलंदाजावरती प्रहार केलाय पहिल्या चेंडूवरती.
दुसरा चेंडू हाताळण्याची मुभा, दुसरा चेंडू देखील बॅक टू बॅक सीमारेषे पार येतोय, त्याच पद्धतीने अवकाशाला गवसी घालणारा ब्रँडेड षटकार मानवाला गेली या फलंदाजाला. काय फलंदाजी नेत्रदीप. या वर्षी मात्र कविराजचा वेगळा थाट आणि गोलंदाजांची मात्र लावले त्याने वाट. मानावला गेली या कविराजला नेत्रदीप फलंदाजीने. अविस्मरणीय फलंदाजी ज्याची होते ती कविराजची. आजचा जर बॉलर म्हणायला म्हटलं ना तर या टिकू सुलतान या मैदान मध्ये कविराज का बल्ला पुरे मैदान में मचा दे रहा है हल्ला. आता फक्त आणि फक्त 3 धावांची आवश्यकता. शेवटचे 4 चेंडू बाकी. कविराज पुन्हा एकदा सज्ज आपल्या संघाला चांगला फिनिश करून देण्यासाठी. वैयक्तिक 25 धावा ज्याने जमा केल्यात तो कविराज पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. यावेळेला मात्र पंचदंडित करतायत. चेंडू झालाय साइड आणि पंचांनी दिलाय वाईट. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते. आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 30च्या आकड्यावरती. आता 4 चेंडू आणि धावा व्यत्या 2. कविराजची जर बॅट पाहिलीत ना तर प्रथमेश सर म्हटलं जातं ना, मेरे को हार नाही है मंजूर, मेरे को जीतना है जरूर. त्याच पद्धतीने मात्र फलंदाजी पाहायला मिळते. काय फलंदाजी नेत्रदीप. गोलंदाजीतून मात्र वर्चस्व करावा लागेल गोलंदाजाला. त्यात लेग साईडला खेळण्याचा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, पण मात्र बॅटची एज घेतात. 1 धावसंख्या मिळते. एकेरी धावे बरोबर संघाची मात्र वाढती धावसंख्या होते ती 31. आता मात्र आवश्यकता असेल ती 1 धावेची आणि चेंडू मात्र शिल्लक आहेत 3 चेंडू. 3 चेंडू देखील निर्धाव चेंडू टाकले ना तरी देखील आजचा हिरो ठरू शकतो हा गोलंदाज. नक्कीच आतापर्यंत 2 षटकार घालल्यानंतर सुद्धा 3 चेंडू जर निर्धाव टाकले तर हिरो ठरू शकतो का? परंतु नाही. यावेळेला सायराजच्या बॅट मधून येतोय विजयी शॉट आणि 1 धावेने स्ट्राईक मात्र आता रोटेट झाल्यानंतरला धावसंख्या जाऊन पोहोचली आता 32च्या आकड्यावरती आणि तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होतोय तो चंडिका 11 ऐनोली क्रिकेट संघ आणि